झाले, गांधीजी उल्लेख सुद्धा करेनासे झाले आणि मग आम्हाला गांधीजींच्या विषयी राग निर्माण झाला. आणि पुढे तर त्यांनी असं म्हटलंय, गांधीला सोडून जर काँग्रेस हिंदू राष्ट्रवादी बनणार असेल तर आम्ही काँग्रेसचे समर्थक आहोत. आमचा काँग्रेसला पाठिंबा आहे, परंतु गांधीला सोडलं पाहिजे. आता इथे तुमच्या लक्षात येईल की म्हणजे गांधींचं ब्राह्मण नसणं. बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं की गांधींचा बळी घेतला तो जातीने घेतला, होय, गांधींच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आणि सावरकरवाद्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये जरी बरंच साम्य असलं तरी मतभेद कुठं होते? मतभेद 3 गोष्टींवर होते. पहिली गोष्ट ही होती की गांधी, आता मतभेद काय, ती बेसिकच गोष्ट होती, ती बदलूच शकत नव्हती. गांधी ब्राह्मण नव्हते आणि गांधी ब्राह्मण नसतील तर ब्राह्मणाचं नसलेलं नेतृत्व आणि त्याच्या नेतृत्वाखाली राष्ट्र आणि देश उभा राहणं आणि प्रगती करणं हे परवडणारं नाही, हे पेशवाईत होऊ शकत नाही आणि त्यामुळे गांधींना संपवणं आवश्यक आहे. ही एक गोष्ट. पण दुसऱ्या 2 गोष्टीसुद्धा आणखीन महत्त्वाच्या आहेत. दुसऱ्या 2 गोष्टी महत्त्वाच्या काय आहेत त्याही आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. की सावरकरांमध्ये आणि गांधींमध्ये नेतृत्वाच्या बद्दलची एक प्रचंड स्पर्धा आहे. सावरकर स्वतःला प्रचंड बुद्धिमान समजतायत, कर्तबगार समजतायत, पण सदाशिव पेठेत सुद्धा त्यांच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त होत आहेत. इथे पुण्यामध्ये सदाशिव पेठेत सुद्धा सावरकरांच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. आणि तेव्हाच नाही, नुसती आता सुद्धा हिमानी सावरकर म्हणून कसब्यातनं उभ्या होत्या, त्या गोपाळ गोडशेंच्या कन्या, त्यांचं पण डिपॉझिट जप्त झालं. तर त्यामुळे सावरकरवादी स्वतःला समजत होते अत्यंत बुद्धिमान, अत्यंत महान, अतिशय कर्तबगार, परंतु जनतेच्या नाडीवर मात्र गांधींचं बोट, जनता मात्र गांधींवर प्रेम करणारी, जनतेचं प्रेम गांधीजींना मिळाल्यामुळे नेतृत्वामधला हा जो संघर्ष आहे, म्हणजे हा जो युगो आहे आणि एक महत्त्वाचा नेतृत्वाचा प्रश्न आहे, त्या नेतृत्वाच्या प्रश्नामध्ये गांधींकडे नेतृत्व जाणं आणि सावरकरांकडे तर न येणं ही एक गोष्ट. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि तीही तितकीच महत्त्वाची आहे की ब्राह्मणवादी हे आपले डावपेच, मेश्रामसाहेब म्हणतात त्याप्रमाणे डावपेच बदलतात, परंतु मूळ तत्त्वज्ञानात कधीच फरक करत नाहीत. मूळ तत्त्वज्ञान जे आहे ते हिंदू राष्ट्र नुसतं नाही आहे, ते मूलतः ब्राह्मण राष्ट्र आहे. भाषा हिंदू राष्ट्राची आहे आणि गांधींसारखा प्रमुख असताना ब्राह्मण राष्ट्र कसं निर्माण होणार? ते ब्राह्मण राष्ट्र निर्माण होऊ शकत नाहीत, कारण गांधीच मुळात ब्राह्मण नाहीत. मग गांधींचा आणि सावरकरवाद्यांचा जरी आर्थिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, रामाचा आदर्श आणि हिंदू राष्ट्राचा आदर्श हे सगळं एक असलं तरी नेतृत्वाचा प्रश्न आणि गांधींचं ब्राह्मण नसणं हे आपण एकदा नीट समजून घेतलं की मग गांधी ब्राह्मण नाहीत म्हणून आम्ही त्यांना मारलं असं सांगितलं तर लोकांना आवडेल का? ते लोकांना पटेल का? ते लोक समजून घेतील का? ते मग काहीतरी एक कारण आपल्याला उभं केलं पाहिजे आणि मग ते बुजगावणं उभं केलं की मुसलमानांचा ते अनुनय करतात, मुसलमानांचे ते लाड करतात, मुसलमानांचं ते कौतुक करतात, मुसलमानांना आमच्या डोक्यावर बसवतात. खरी गोष्ट अशी आहे की जे टिळकांनी केलं होतं लखनौ करारामध्ये त्याच्यापेक्षा गांधींनी आणखीन जास्त काय केलं? गांधींनी टिळकांपेक्षा काहीच जास्त नाही केलं, पण तरीही टिळकांना टार्गेट का नाही केलं गेलं आणि गांधींनाच टार्गेट का केलं गेलं? याचं उत्तर गोखल्यांच्या बद्दलच्या एका पत्रामध्ये सावरकरांनी दिलेलं आहे. सावरकरांनी, द न गोखले असं म्हणतात, सावरकरांनी असं लिहिलं की हे जेवढे सुधारणावादी आहेत तेवढ्यांना तोफेच्या गोळ्यांनी उडवलं पाहिजे आणि खतम केलं पाहिजे. हे काम करणं ईश्वरी काम आहे. बघा आता तुम्ही पुढचं वाक्य बघा. पण गोखले लिहितात, जेव्हा मवाळ असलेल्या गोपाळकृष्ण गोखल्यांना लोक उडवायला निघाले तेव्हा सावरकर म्हणले ते स्वजन असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. न्यायमूर्ती साहेब, मला आपल्याला असं विचारायचं आहे, आपण नेमका निकाल देऊ शकाल या संबंधामध्ये की जर सगळे सुधारणावादी आणि मवाळ आहेत त्यांना उडवलं पाहिजे आणि न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले सुधारणावादी आहेत, गांधी पण सुधारणावादी आहेत, पण गोखल्यांना उडवण्याचा मुद्दा आला तर ते स्वजन आहेत आणि गांधींना मात्र उडवलंच पाहिजे. कारण गांधींना मारण्याच्या पूर्वी सावरकरांना भेटून नथुराम गोडसे गेले आणि नुसते सावरकरांना भेटून नाही गेले, सावरकरांचे आशीर्वाद घेऊन गेले. आणि कटातनं सुटल्यानंतर सुद्धा सावरकरांनी 1950 साली अभिनव भारतच्या सांगता समारंभामध्ये काय सांगितलं? सावरकर म्हणाले नथुराम गोडसे. मग ते थांबले. दन गोखले लिहितात, त्यांनी पॉज घेतला आणि ते म्हणाले पंडित नथुराम गोडसे. सावरकर थांबले आणि म्हणाले पंडित नथुराम गोडसे हा चारित्र्याचा, कर्तबगारीचा, पुण्याईचा आणि देशभक्तीचा आदर्श होता. सावरकरांनी हे नथुरामचं केलेलं कौतुक 50 सालचं पाहिल्याच्या नंतर मला आपल्याला विचारायचं आहे ते असं की सगळ्या मवाळांना तोफेच्या तोंडी घालून उडवलं पाहिजे
गोपाळकृष्ण गोखलेही मवाळ आहेत, पण ते स्वजन असल्यामुळे त्यांना माफ केलं पाहिजे. गांधी मात्र स्वजन नाहीत, त्यामुळे त्यांना मात्र उडवलं पाहिजे. आता तुमच्या लक्षात येईल की मी जो म्हणतोय त्याला पुरावा काय, मी जे म्हणतोय त्याला आधार काय. मित्र हो, आपण या पद्धतीने जेव्हा मांडणी करायला जाऊ, वेळ संपलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला काही निरीक्षणं सांगितली आणि त्याच्या आधारे निष्कर्षाकडे येऊ असं म्हणालो. माझा निष्कर्ष जो आहे तो अगदी थोड्या भाषेत सांगतो. खरं म्हणजे इतकं कमी बोलल्यानंतर निष्कर्ष सांगण्यात एक भीती असते, लोक त्याचा गैरअर्थ काढण्याची शक्यता असते की गांधींवर अन्याय केला, गांधींच्या खुनाचं समर्थन केलं, गांधींच्या हत्येबद्दल काहीतरी माफ करा. मला गांधींच्या हत्येचा आनंद झालेला नाही. मी गांधींची हत्या करणाऱ्यांच्या बाजूचा अजिबात नाही. मी गांधींची हत्या केल्यानंतर ज्या RSS वाल्यांनी आणि हिंदू महासभावाल्यांनी पेढे वाटले त्यांचा निषेधच करणार आहे, त्यांचा धिक्कारच करणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माहिती असेल 27 साली महाडला 14 तळ्याचा सत्याग्रह केला, तर गांधींचा फोटो लावून तिथे गांधींच्या जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या होत्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे 27 साली गांधीवादी किंवा गांधींवर प्रेम करणारे किंवा गांधींचा फोटो लावणारे. मग 27 साली सावरकर आणि गांधीवादी एक आहेत. बाबासाहेब गांधींवर प्रेम करतायत, पुढे सावरकर गांधींच्या विरोधात गेलेत, बाबासाहेब विरोधात गेलेत. म्हणजे याचा अर्थ सावरकरांचं आणि गांधींचं आणि बाबासाहेबांचं असं आपण नातं शोधायला लागतो आणि काहीतरी अर्थ काढतो आणि तिथे आपण फसतो. असं आहे, बाबासाहेबांना जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्सचा अनुभव आला किंवा त्याही आधीचा त्यांचा भेटीचा अनुभव होता आणि तिथपासूनचे गांधीवादी सगळे कार्यक्रम, गांधींची सरकारं, गांधींची सत्ता, ह्या सगळ्याच्या आधारे बाबासाहेबांची भूमिका जी आहे ती बदललेली आहे. सावरकरांच्या बाबतीत मात्र आर्थिक प्रश्न गांधींचे त्यांचे बदललेले नाहीत, धार्मिक मतं बदललेली नाहीत, रामराज्याचा आदर्श बदललेला नाही. फक्त झालंय ते एवढंच की नेतृत्वाच्या रेसमध्ये, नेतृत्वाच्या स्पर्धेमध्ये सावरकर पुढे येतील असा अंदाज होता. तसं काही झालं नाही. सावरकर मागेच राहिले आणि गांधी मात्र इतके पुढे गेले की मग आता गांधींना संपवणं हा एकच मार्ग शिल्लक होता. हे एक. आणि दुसरं, बाबासाहेबांच्या संबंधामध्ये समजून घेताना आपण हीही चूक करता कामा नये. असं सांगितलं जातं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत आत्ताचे के सुदर्शन, त्या सुदर्शननी नागपूरला असं सांगितलं. ते म्हणाले आणि सगळ्या वर्तमानपत्रांनी छापलं, ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांना सावरकरांविषयी फार प्रेम होतं आणि सावरकरांना जेव्हा गांधी हत्येमध्ये अटक झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकर फार दुःखी झाले. बाबासाहेबांना झोप येईना आणि कायदा मंत्री असलेल्या डॉक्टर आंबेडकरांनी नेहरूंना सांगितलं, तुम्ही यांना अटक करणं चूक आहे. खरं म्हणजे अटक करायलाच विरोध होता बाबासाहेबांचा, पण अटक केली तरी बाबासाहेब विरोधातच होते आणि गांधींना ते सावरकरांना नेहरूंना सांगत होते की ही चूक आहे आपली, पण तरीही नेहरू ऐकायला तयार नव्हते. आणि मग बाबासाहेबांनी ठरवलं की सावरकरांना मदत करायची. मग कशी मदत केली? RSSचा चीफ सांगतोय, RSSचा के सुदर्शन हा मुख्य सांगतोय आत्ताचा 2005 साली. काय सांगतो नागपूरमध्ये? के सुदर्शन म्हणतात, मी बोलण्याच्या ओघामध्ये एकेरी उल्लेख केला त्याच्याबद्दल क्षमा मागतो, कारण मला कुणाचाच एकेरी उल्लेख करायचा नाही. RSSचे चीफ झाले तरी त्यांचाही मला एकेरी उल्लेख करायचा नाही, तो बोलण्याच्या ओघाचा भाग म्हणून आला. तर के सुदर्शन म्हणतात, काय म्हणतात की सावरकरांवर किती प्रेम होतं बाबासाहेबांचं. तर सावरकरांचे वकील जे होते भोपटकर, त्यांना बाबासाहेबांनी फोन केला आणि सांगितलं, मिस्टर भोपटकर, मी तुम्हाला भेटू इच्छितो आणि तुम्ही सावरकरांना सोडवण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्याचा मी गाईडलाईन तुम्हाला देतो, तुम्ही मला भेटा. ते म्हणाले, मी येऊ डॉक्टर तुमच्याकडे बंगल्यावर आत्ता? बाबासाहेब म्हणले, नाही नाही नाही, तुम्ही माझ्या बंगल्यावर येऊ नका. मग भोपटकर म्हणले, तुम्ही येता माझ्या बंगल्यावर? बाबासाहेब म्हणले, नाही नाही, मी तुमच्या बंगल्यावर येत नाही. मग काय केलं? मग बाबासाहेब म्हणले, आज रात्री आपण अंधार पडल्यावर 24व्या चौकामध्ये भेटू दिल्लीमध्ये, आणि त्यावेळेला तुम्ही ड्रायव्हरला आणू नका, मी ड्रायव्हरला आणत नाही, आपल्याला अतिशय कॉन्फिडेन्शियल बोलायचं आहे आणि मी तुम्हाला लाईन देतो. सावरकर सुटले. आणि मग के सुदर्शन म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर ड्रायव्हरला न घेता गेले, भोपटकर ड्रायव्हरला घेता न गेले, अंधार पडलेला होता, चौकात कुणाचं लक्ष नाही असं त्यांनी बघितलं आणि अंधारात गप्पा मारल्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कायदा मंत्री डॉक्टर आंबेडकरांनी 1 2 3 4 5 संपूर्ण सोडवण्याची लाईन सावरकरांची समजावून सांगितली. ती भोपटकरांनी कोर्टात मांडली. सावरकर सुटले. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे सावरकर सुटले. इतकं प्रेम होतं बाबासाहेबांचं सावरकरांवर. आता मित्र, 3च पुरावे. केसी सुदर्शन खरं बोलतायत का? पुरावा क्रमांक 1, केसी सुदर्शन केव्हा सांगतायत हे सगळं? बाबासाहेब आंबेडकर पण नाहीत, सावरकर पण नाहीत आणि भोपटकर पण नाहीत, म्हणजे तिघही नाहीत. त्यामुळे तिघंच सांगू शकले असते खरं आहे का खोटं आहे, पण तिघही आज नाहीत. नंबर 1. नंबर 2, पुरावा नंबर 2, ते काय सांगतायत? ते सांगतायत बाबासाहेब आंबेडकरांनी फोन केला, बाबासाहेब म्हणले मी बाहेर भेटतो,
तुमच्या घरी मी येत नाही, माझ्या घरी अरे बाबासाहेब असले भेकड नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांनी गांधी अत्यंत सुपरस्टार असताना गांधींवर आघात केले होते, नेहरूंवर आघात केले होते. असे बाबासाहेब डरपोक नव्हते. असा अंधारात जाऊन चर्चा करण्याची पद्धत बाबासाहेबांची नाही, ती केशी सुदर्शनांची. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात कधी असे डरपोकपणाने वागलेले नाहीत आणि त्यामुळे याही बाबतीमध्ये बाबासाहेब असं वागणं शक्यच नाही. पण तुम्ही म्हणाल हा तर तर्क आहे, हो पुरावा कुठे? आता तिसरा अत्यंत महत्त्वाचा पुरावा. बाबासाहेब आंबेडकर म्हणले ड्रायव्हर घेऊन येऊ नका. मी पण ड्रायव्हर घेऊन येत नाही. मित्र, बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला कायदा मंत्री होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या काळामध्ये ड्रायव्हिंग शिकावं म्हणून प्रयत्न केले, गाडी शिकण्याच्यासाठी प्रयत्न केले. परंतु एक दोन वेळा एकतर बिझी असायचे, इतके वेळच नसायचा शिकायला. आणि एकदा दोनदा प्रयत्न केले तर त्यावेळेला डायबिटीसमुळे पायाला सूज आलेली आणि ते क्लच, गिअर, ब्रेक या सगळ्या भानगडींमध्ये बाबासाहेबांना थकवा यायचा आणि तासाभरामध्येच बाबासाहेब चिडायचे आणि म्हणायचे आता नको, नंतर बघू. माईसाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात असं लिहिलं आहे की बाबासाहेबांनी दोनदा प्रयत्न केला, पण बाबासाहेबांना नंतर तर परत तिसऱ्यांदा प्रयत्न करायला वेळच मिळाला नाही. पण बाबासाहेब त्यामुळे ड्रायव्हिंग कधीच शिकू शकले नाहीत. आता बाबासाहेबांना जर ड्रायव्हिंगच येत नव्हतं तर बाबासाहेब ड्रायव्हरला न घेता गाडी चालवत जातील कसे? आणि आणखीन दोन पुरावे आहेत. माईसाहेब सांगतात एवढा पुरावा नाही आहे. बाबासाहेब कायदा मंत्री होते आणि बाबासाहेब विदाऊट लायसन्स ड्रायव्हिंग करणार नाहीत. ते कायदा मंत्री आहेत, त्यांच्या घरी लायसन्स आणून दिलं जाईल. त्यांना काही स्वतः जायची गरज नाही ड्रायव्हिंगच्या लायसन्ससाठी. पण लायसन्स नसताना ते गाडी चालवणं शक्य नाही, कारण कायदा मानणारे, कायद्यावर प्रेम असलेले, स्वतःच कायदा करणारे आणि कायदा मंत्री असलेले बाबासाहेब आहेत. बाबासाहेबांच्या नावावर ड्रायव्हिंग लायसन्स नाही, हे तुम्ही रेकॉर्ड काढून पाहू शकता. हे तुम्ही कागदपत्रांनी शोधू शकता, पुराव्याने तपासू शकता. आणि मित्र हो, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा की बाबासाहेब आंबेडकर जे ओबीसींना 340व्या कलमाने राज्यघटनेमध्ये आरक्षण देतात, 341नी मग दलितांना देतात, 342नी मग आदिवासींना देतात, आणि ओबीसींना आरक्षण द्यायचा शब्द काँग्रेसने पाळला नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडतात. बाबासाहेब आंबेडकर मंत्रिपदाचा राजीनामा देतात. ज्या विचारांवर आपलं प्रेम आहे आणि ते विचार जर काँग्रेस पक्ष मानत नसेल, सरकार मानत नसेल, तर त्याच्यामध्ये राजीनामा देऊन बाहेर पडणारे बाबासाहेब ते असे डरपोकपणानं कुठल्या तरी एखाद्या माणसाच्यासाठी रात्रीच्या वेळेला जाऊन काहीतरी चर्चा करतील आणि मार्ग सुचवतील. खरं म्हणजे भावांनो बहिणींनो असं आहे की केसी सुदर्शन का सांगतायत? कारण केसी सुदर्शनांना माहिती आहे की ना सावरकरांना विश्वासार्हता आहे, ना भोपटकरांना आहे, ना केसी सुदर्शनांना आहे, म्हणून ते बाबासाहेबांचं नाव वापरतायत. बाबासाहेबांना विश्वासार्हता आहे हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या नावाचा वापर करण्याचा हा प्रयत्न आहे. काल एका मराठी संपादकांनी त्यांच्या लेखात लिहिलं आहे, मेश्राम साहेब, की बाबासाहेबांच्या काळामध्ये ओबीसींच्या राखीव जागांचा विचारच झाला नव्हता, बाबासाहेबांनी तो मुद्दा आणलाच नव्हता. हे संपादक अतिशय चांगलं वाचन असलेले संपादक आहेत, अशी त्यांची इमेज आहे, अशी त्यांच्याबद्दल प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे. पण ते सुद्धा दादांत खोटेपणानं लिहितात की बाबासाहेबांनी ओबीसींच्या आरक्षणाचा विचारच केला नव्हता, बाबासाहेबांच्या काळामध्ये हयात असेपर्यंत हा मुद्दाच आला नाही. मग कालेलकर कमिशन आलं, पण कालेलकर कमिशन पण या संबंधामध्ये भूमिका जी काही त्यांनी घेतली, सरकार निर्णय घेऊ शकलं नाही आणि त्यामुळे ते आलं नाही. अरे 53 साली कालेलकर कमिशन आलं, 55 साली कालेलकरांचा अहवाल आला, 56 साली बाबासाहेब गेले 6 डिसेंबरला. तो बाबासाहेब होते तोपर्यंत काहीच घडलं नाही आणि नंतर काहीतरी कालेलकर कमिशन आलं. कालेलकर कमिशनसुद्धा आणावं लागलं बाबासाहेबांच्या आग्रहामुळे, बाबासाहेबांनी राजीनामा दिला म्हणून. आणि कालेलकर कमिशनवर सुद्धा बाबासाहेबांनी चळवळीच्या माध्यमातून दबाव आणले आणि अहवाल द्यायला लावला म्हणून कालेलकर अहवालात गडबड नाही करू शकले. पण नंतर स्वतंत्र चिठ्ठी लिहिली, स्वतंत्र पत्र लिहिलं आणि गद्दारी केली. माळी, साळी, तेली, धनगर, कुणबी, आगरी, वंजारी, भंडारी हे गरीब नाहीत, त्यांना राखीव जागा देऊ नका असं कालेलकरनं कळवलं. बाबासाहेबांनी दिलं होतं पण ते कालेलकरनं काढून घेतलं. भावांनो बहिणींनो, मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की हे कालेलकर कोण होते? हे कालेलकर पक्के गांधीवादी होते आणि पक्क्या गांधीवादाच्या मुशीमध्ये तयार झालेला माणूस माळी, साळी, तेली, कुणबी, धनगर, वंजारी, आगरी, भंडारी, नावी, शिंपी, सोनार, सुतार यांना न्याय देऊ नका असं सांगतो. त्याचं कारण गांधीवादाचाच तो गाभा आहे, गांधीवादाचीच ती शिकवण आहे, गांधीवादाचंच ते तत्वज्ञान आहे. हे जर आपण नीट समजून घेतलं तर मग आपल्या असं लक्षात येईल की गांधीजींच्या हत्येच्या संबंधामध्ये आतापर्यंत जी मांडणी केली गेलेली आहे ती भ्रामक मुद्द्यांच्या आधारे केली गेलेली आहे. तुम्ही मला काय चर्चेला तयार करावं आणि मी तुम्हाला काय चर्चेला करावं, आणि त्या भानगडीत खरा विषय कधीच लोकांच्या समोर कसा येऊ नये, खरा मुद्दा कधीच लोकांच्या समोर चर्चेला येऊ नये, याच्यासाठी लुटूपुटूचे केलेले हे सगळे खेळ आहेत. भावानंद बहिणीनो,
बामसेफने खऱ्या अर्थानं सत्यावर प्रकाश टाकण्याची, तिसरी बाजू उजेडात आणण्याची कामगिरी सुरू केलेली आहे. आणि म्हणून त्या कामगिरीमध्ये तुम्ही सगळे सहभागी आहात. मी तुमचं अभिनंदन करतो. ही चर्चा आजच इथे थांबणार नाही, आजच इथे संपणार नाही. आपल्याला आणखीन बोलावं लागेल, आणखीन शोधावं लागेल. मेश्राम साहेब त्यांच्या भाषणातनं काही प्रकाश टाकतील. मी निष्कर्षाकडे ठामपणानं आलो ते एवढंच की आतापर्यंत या संबंधामध्ये जे मांडलं गेलं ते लुटूपुटूच्या आणि बुजगावण्यांकडे आपलं लक्ष जावं आणि खरा मुद्दा आपल्याकडे येऊच नये, त्याकडे आपलं लक्ष जाऊच नये, ती चर्चा होऊच नये, एवढा निर्विवादपणे मुद्दा आहे. तो एकदा जर आपण मान्य केला तर मग खरा मुद्दा काय होता आणि ही लुटूपुटूची चर्चा कशी भ्रामक आहे या अंगाने आपल्याला पुढे जाता येईल. धन्यवाद. जय मूलनिवास.